झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। थोड्या वेळात येईल शुद्धीवर। तुम्ही काळजी नका करू, तिला बरं वाटेल। ताई, मला माहिती आहे तुमची इच्छा नसताना मी तुमच्या मुलीला वाचवला, पाण्यात उडी मारली। मला माफ करा, पण मी माझ्या डोळ्यासमोर तिला बुडताना नाही बघू शकलो म्हणून मी पाण्यात उडी मारली। सूर्या, तू चिमूला वाचवलंय खरं, पण आता हिला घरी कसं घेऊन जाणार आहेत? म्हणजे असं काय करतोय सारे? अरे आपली काळी सावली नाही का पडली हिच्यावर? आणि आपली काळी सावली पडलेली मुलगी घरी घेऊन जायचं म्हटल्यावर घरावर धोकाच नाही का? आपण एक काम करूया, आपणच हिला घेऊन जाऊया। नाही म्हणजे आपल्यामुळे कोणाच्या घरावर संकट नको ना यायला। आणि असंही तू किंवा तुझ्या कुटुंबाने शिवलेली कुठलीही गोष्ट या गावकऱ्यांच्या नजरेत अपवित्रच आहे ना? बरोबर बोलतेय ना मी? काय झालं आता? आता गप्प का आहात तुम्ही सगळेजण? आता दातखिळी बसली असेल तुमची। देव न करो आज या मुलीला काही झालं नाही म्हणून, पण हिला जर आज काही झालं असतं ना तर तुम्ही सगळेजण गप्पा बसला असता का? बोला ना आता। सूर्या, त्याचं घर, त्याची आई, घरातली प्रत्येक व्यक्तीला तुम्ही अपशकुनी ठरवून मोकळे झाला असता। आमच्या घराला वाईट टाकलं असतं। अरे एवढंच काय, आतापर्यंत सूर्याला गावाबाहेर पण काढलं असतं तुम्ही। तुझा हे बघ, ही वाद घालण्याची वेळ नाही आली। हे बघ, मी वाद नाही घालत आहे, मी फक्त यांना काही गोष्टींची जाणीव करून देते, बस इतकंच। हे बघ, जाणीव करून द्यायची पण वेळ नाही ही, त्यांना उपचारांची गरज आहे। ताई, तुम्ही तिला दवाखान्यात न्या पटकन आणि त्याच्यावर उपचार करा। तुझं चल, आपण इथनं जाऊया। एक चांगलं काम केलं म्हणून आईच्या चारदोरचं डाग पुसलं जाणार नाही। इकडे चांगुलपणा दाखवायचा आणि गुन्हेगार बायला घरात ठेवायचं। सूर्या, तू दुई तोंडी आहेस, दुई तोंडी। बस, तोंडाला येईल ते बोलू नका। आणि कुणी काय बोललेलं नाहीये, चला आपण इथनं जाऊया। चल। नाही दादा, इथनं निघून जाऊन ना काय बी बदलणार नाही। हे लोक तुला तू तोंडी म्हणतात, मग हे लोक कोण आहेत? ह्यांना तू एखाद्याचा जीव वाचवलेला चालेल, पण तेच आपल्याच घरात एखाद्या वयस्कर माणसाला आसरा दिलेला चालत नाही। इथं जर कोणी दुतोंडी असेल ना तर ते आम्ही नाही, तुम्हीच आहात। प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार असतो, मग आपण कोणाला घरात ठेवतो कोणाला नाही तो आपला प्रश्न आहे। ह्यांना काय करायचंय? ह्यांना कोणी अधिकार दिला तुला काय बी बोलायचा? बरोबर आहे धनुदीदीचं, आतापर्यंत दादा तू प्रत्येकाचा विचार करत आलास, पण जेव्हा दादावर वेळ आली ना तर तुम्ही सगळे हटलात। गावाला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती, गावावर जेव्हा जेव्हा संकट आलंय तेव्हा तेव्हा दादा पुढे आलाय। राजू, हे बघ, असं बोलून दाखवलं ना तर त्याचं मोल राहत नाही। अगं नाही, थांब दादा, बोलू दे मला। तू केलेल्याचं काहीच मोल नाही ना यांना। आज यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे मी। तुम्ही सांगा ना मला, तुमच्यापैकी जर कोणाकडे पैसे नसतील आणि तुम्ही दादाकडे मागितलं तर दादानं फक्त एका तुमच्या शब्दा खातीर तुम्हाला सगळं सामान उधारीवर दिलंय। तुमच्यापैकी असं कोण आहे जेव्हा मदतीच्या वेळी तुम्हाला दादाच आठवलाय? असं कोण आहे ज्याला दादानं मदत केलीच नाहीये? सांगा ना, गावात असं एक पण माणूस नाहीये ज्याला दादानं मदत केलेलीच नाही। मी तर दादाला प्रत्येक वेळी सांगायचे की दादा तू असं उधारीवर सामान देऊ नकोस, आपल्याकडे काहीच राहणार नाही, पण दादानं ना ऐकलं माझं। त्यानं प्रत्येकाला मदत केली, प्रत्येकाच्या घरात चूल पेटावी या हेतूनं दादानं प्रत्येक वेळी उधारीवर सामान दिलेलं आहे। आपल्यामुळे एखाद्याच्या मुखात घास जावा यापेक्षा मोठं पुण्य काहीच नाही, हे शिकवलंय माझ्या दादानी। पण आज तुम्हीच लोक आमचं घर कसं उपाशी राहील यासाठी प्रयत्न करताय। पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आम्हाला उपाशी ठेवता येईल एवढी ताकद इथं कुणाच्यात बी नाही।
कारण माझ्या दादानी कधीच कोणाचं ओरबाडून खाल्लेलं नाही. देव सगळं बघतो. त्यामुळे ज्याच्या मनगटात बळ आहे त्याला देव कुठं बी कधी बी 2 वेळचं जेवायला देतोच. तुमच्या मदतीसाठी कायम उभं राहणाऱ्या सूर्याला आज तुम्ही सगळ्यांनी एकटं पाडलंय. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जास्तीत जास्त त्रास कसा होईल ह्याची पूर्ण काळजी घेतली तुम्ही. आणि हे सगळं कशासाठी? तो त्याच्या आईला सांभाळतोय म्हणून का मुलगा असण्याचं कर्तव्य पार पाडतोय म्हणून? आई वडिलांनी प्रेमाने शिकवून मोठं करून त्याच आई वडिलांना म्हातारपणी एकटं सोडणाऱ्या नीच माणसांपेक्षा कितीतरी चांगलं काम करतोय सूर्या. तरी पण तुम्ही आमच्या घरातलं पाणी बंद केलं, आमच्या घरातली वीज घालवलीत. तुम्ही सगळे, तुमच्यात ना अजिबात माणुसकी नाहीये. तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या ना. तुम्ही स्वतःला विचारा, माझ्या दादाची खरंच चूक आहे का? हा सांगा. बाकी आमच्या दादाला काहीच कमी पडणार नाही ना, याची काळजी आम्ही घेऊ. धनुदीदी, राजूताई, ह्या लोकांना जर हे सगळं कळत असतं ना तर हे असे कधीच वागले नसते. एखाद्याला पाणी पाजणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. पण ते पण मिळून नाही दिलं आपल्याला. हे खरंच माणसं आहेत का? भागू बस कर. मोठ्यांशी असं बोलतात का? काय चुकीचं बोलतीये ती? सूर्या, आपण जो त्रास सहन करतोय तो त्रास ती पण सहन करतेच आहे ना. दादा, यांनी तुला आपल्या कुटुंबाला वाळीत टाकलं. एक वेळ अशी होती जेव्हा हे सगळे लोक तुला देवाचा माणूस म्हणत होते. तू देवीची पालखी खांद्यावर घेऊन तिची पूजा करतो, सगळ्यात आधी तुझा हात तिला लागतो, म्हणून काय ती पण अपशकुनी आहे का? मग त्या देवीला पण टाका ना वाळीत. दादा देवीची पूजा करतो म्हणून तुम्ही मंदिरात जाणं बंद करा. दादा देवीचा प्रसाद खातो म्हणून तुम्ही प्रसाद घेणं बंद करा. दादा देवीची ओटी भरतो ना, तर तुम्ही ते पण बंद करा. बोला ना आता, हे सगळं जमल का तुम्हाला करायला? जाऊ दे बागू, यांना बोलून काहीच उपयोग होणार नाहीये. तुमचा एवढाच राग आहे ना, तर जाऊन विचारा ना देवी आईला. त्यांनी सूर्याच्या आईला का आसरा दिला मंदिरात? सूर्याची आई आमच्या घरात राहते हाच राग आहे ना तुमचा? त्या जर खरंच गुन्हेगार असत्या ना तर शिक्षा केली असते देवी आईने, त्यांना सांभाळलं नसतं. देवी आईने जर त्यांच्या डोक्यावर मायेचं छत धरलंय ना तर त्यांना घरातून गावातून हकलवणारे तुम्ही किंवा आम्ही कोण आहोत? आई वडिलांना उतार वयात सांभाळणं हे प्रत्येक मुलाचं किंवा मुलीचं कर्तव्य असतं. सूर्याने तर फक्त त्याच्या आईला घरात आसरा दिलेला आहे. मग कुठे चुकलं त्याचं? आणि मुलगा म्हणून जर तो हे सगळं करत असेल तर त्याला गुन्हेगार कसं ठरवू शकता तुम्ही सगळे? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज